जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमधनं सोडणार नाही. 6 दिवस झालं बस स्टँडला झोपतो, मच्छर चावतेत. खायचं तरी आता 2-3 दिवस झाले, जरा बरं झालंय. 2 दिवस लय त्रास झाले, खायला अन्न नव्हतं. आणि आमच्या गावाकडून उद्या सकाळी कॅम्प भरून यायला लागलाय. चपात्या ही सगळं घेऊन सगळ्यांना, मुंबईकरांना बी खायला आणि आमच्या मराठा बांधवांना खायला आणायला लागले. दादाला जर काय झालं त्याचा परिणाम देवेंद्र फडणवीस यांना लय महागात पडणार. आम्ही पट्टी करून आलो, कोणाच्या काय याच्या पैसे आले नाहीत, काय नाही. हे कोण सदावरती बोंबलायला आहे, ते आणि ते हाके बोंबलायला आहे, आणि कोणतरी बोंबलायला की बाबा तुम्ही रसद घेऊन आलो. अरे ये म्हणा आमच्या बरोबर कष्ट करून चल म्हणा फिरायला, मग कळत नाही म्हणा रस काय. किती दिवसांपासून आहात? 26 तारखेला आलतो आम्ही. 26 तारखेला. कुठून आलात? आणि अंबाजोगाई. आंबेजोगाई. नाव काय? वसंत व्यंकट शिंदे. तुमच्यावर किती जण आले? 50 जण. काय वाटतं कधीपर्यंत सुटेल आरक्षण? काय सांगता येत नाही, सुटल वाटायला. थकलेले वाटत आहे तुम्ही? नाही थकलेले वाटतात म्हटलं. नाही, काय कुठे फिरायला? इथं आलतो, आझाद मैदानावर जातो. मुंबईला पहिल्यांदा आला? नाही, महागल्या वेळेस गेलतो. गेल्या वेळेस आंदोलनाच्या वेळेस आलेला. पण इथे या भागात नव्हतं आलेलं. नाही, वाशीमध्ये. आता इथे समुद्राच्या इथे कसं वाटतं? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. मुंबई. तुम्ही काय शेती करता? काय करता? शेती. मग आता सगळी कामं शेतीची आणि सगळी काय नाही काम आता झाले, फवारण्या हे झाले सगळं. आता निवांत इथंच. आता इथे किती दिवस थांबण्याचं आहे? जवळ देत नाही तोवर थांबायचं. तयारी करून आला तुम्ही? हो सगळं. काय कुठे अडतंय असं वाटतं आरक्षणाचं मुद्दा? काहीच काय ती म्हणजे काही कळू दे नाही गेलेत ना. एकमेकांवर सगळे टाकतायत, आधीचे सरकार आताचे. पाटील कवर उपोषण करतील, ही लक्ष नाही दिल्यास मग पाटील पार होऊन जाते. मग काय करायचं? लोकांनी आता तुम्ही त्यांच्यासारखे थोडेफार दिसता, लोकांनी पाटील समजून तुम्हाला दराडा बिरडा घातलाय की नाही? आता काय करत, काय कुठं नेणार आहेत? येऊन कुठं नेतील? नेलं बघू काय होईल. काय म्हणताय? सारखे सेल्फी घेतात म्हणलं, जिथं जाईन तिथं सेल्फी घेते. तुम्ही कुठून आलात? आम्ही बीडवरून. बीड आंबेजोगाई गाव, तालुका आमचा बीड आंबेजोगाई आणि भारतगाव आहे. किती दिवस झाले? तिथं 5 दिवस झाले मी इथं. आता आम्हाला तिकडं आमच्या गाडीला पार्किंग दिले शिवडीला. आम्ही इथून शिवडीला जातो संध्याकाळी. तिकडे जाऊन आम्ही आराम करतो गाडीमध्ये, आणि सकाळी उठून लगेच आम्ही आझाद मैदानला येतो. आझाद मैदानला थांबतो, आणि इथं जास्त घरी एकतर 5,000च्या पुढं थांबता येत नाही ना. त्याच्यामुळे आम्ही तिथं गर्दी वाढल्याच्या नंतर, दुसरे बांधव आल्याच्या नंतर आम्ही इकडे येतो फिरायला. यावेळेस सुटेल प्रश्न वाटतोय? काय सांगता येत नाही. आता ते मुख्यमंत्र्यांच्यावर अवलंबून आहे, विरोधी पक्ष आणि ते त्यांच्या संगणमताने. आता काय होते काय माहिती. सरकारला काय सांगतो? काय सांगावं सरकारला? त्यांनी कळावं लागेल ना सरकारला. इथं येऊन बघायची तयारी नाही त्यांच्यासाठी. सरकारमधलं कोण अजून आलं नाही? कोणीच आले नाही. बघू काय तर निर्णय निघेल. सोडून आपण इकडे आलेलो. हो ना, आम्ही करता सोडून आम्ही तर आलेले 4-5 दिवस. म्हणजे तुम्ही विचारात दिसता, मी बघतो बघा. काय वाटतं, म्हणजे तिकडचं पण काही प्रश्न असेल? तिकडले प्रश्न आहेत ना, आमचे शेतीचे प्रश्न आहेत. आता फवारणी आहे, पुन्हा काही दिवसाला आमचे काही पिकं काढायला येते. आता पाऊस झालेला आहे जास्त आमच्या तिकडं. आता नुकसान झाले का नाही झाले आता ते आम्हाला बी माहित नाही. आम्ही इकडच आहे 4-5 दिवस झाले. ते काहीच नाही. ते आता आम्ही आता काही आपलं तर गेलेलंच आहे, पण येणाऱ्या पुढल्या भविष्यासाठी, येणाऱ्या आपल्या लेकरा बाळासाठी आम्ही इथं ठाण मांडून बसलेलो आहे. झाला ना, मी कुणबी आहे. तुमच्याकडे आहे प्रमाणपत्र? हो. म्हणजे तुम्ही आधीपासून कुणबी आहात? आता भेटला. त्याचा काही फायदा झालाय मग घरी वगैरे? फायदा झाला नाही आले, आता इथून पुढे चालू होईल फायदा. सगळ्यांना मिळाले प्रमाणपत्र? हा, सगळ्यांना. तुमचे नातेवाईक जे आहेत सगळे सोयरे म्हणतात? नाही, सगळे सोयरे नाही. म्हणजे आमच्या घरी फक्त बायकोला भेटत नाही. किती दिवस झाले? आम्ही 3 दिवसापासून आलेलो आहे.
3 दिवस हो. तुम्ही काय नोकरी करता, शिक्षण? नाही, शेती करतो मॅडम. शेती करता. हो, मग तुमचं शिक्षण किती झालं? BA झालेलं आहे. BA झालं. हो, कम्प्लीट. नोकरीसाठी वगैरे काय? नोकरीसाठी ट्राय चालू आहे. हो, आरक्षणामुळे प्रश्न सुटेल नोकरीचा, शिक्षण? हो, हो, नक्कीच. पण प्रयत्न केला होता नोकरीचा वगैरे, तुम्ही असं काही आहे किंवा कितपत आरक्षण तुमच्यासाठी गरजेचं आहे? आम्हाला तरी 70% आरक्षण पाहिजे. हो, आता सुटेल हा प्रश्न वाटतोय ह्या वेळेला? सुटेन मॅडम. हो, तसं जरांगे पाटील मागे हटणार नाही प्रश्न सुटल्याशिवाय. पालकमंत्री काय आम्हाला काय मराठा समाजाचे असून बी आम्हाला न्याय मिळण्याची काय अपेक्षा नाही त्याच्याकडून. कुठले पालकमंत्री? त्या आमच्या मेघना बोर्डीकर, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांचं ते वक्तव्य सुद्धा आम्हाला पसंत नाही बोलण्याचं. आमच्या आरक्षणावर बोलावं काहीतरी. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येकाला काय तुमच्या इतकी प्रॉपर्टी नाही. आता त्याचा बाप आमदार होता, या मार्केटचा म्हणा सभापती होता काही दिवस मुंबईच्या. आता त्याच्याकडे पैसा भरपूर झाला, त्याला ओबीसीची काय गरज आहे. पण आमच्याकडे अक्षरशः 30 गुंठे सुद्धा रान नाही. 30 गुंठे एकर करते ना, एकर नाही, 30 गुंठे सुद्धा नाही. 30 आर जमीन नाही आमच्याकडे. याला काय, याला गरज नाही. आम्हाला गरज आहे त्या गोष्टीची, म्हणून आम्ही इथं आलो तर आम्हाला झळ पोहोचवतात त्याच्या. आमचे लेकरं बाळा जर अक्षरशः शिकवायचे असताल, आम्ही रोजानं जाऊन सुद्धा आम्हाला त्याची फीस भरणं होईना झाली. आज घरी बसून आहे मोठा पोरगा आमचा. आम्ही पट्टी करून आलो, कोणाच्या काय याच्या पैसे आले नाहीत, काय नाही. हे कोण सदावरती बोंबलायला आहे, ते आणि ते हाके बोंबलायला आहे, आणि कोणतरी बोंबलायला की बाबा तुम्ही रसद घेऊन आलो. अरे ये म्हणा आमच्या बरोबर कष्ट करून चल म्हणा फिरायला, मग कळत नाही म्हणा रसद काय असतील. किती? 50 जण आहेत, गाड्या आहेत 2-3. हे सगळं खाण्याचं सामान एक गाडी आली ती तुमच्या गावात? हो, पाटसांगवी. काय काय पाठवलंय? चिवडा पाठवला आहे, पुन्हा लोणचं, ठेसा, चटणी, भाकर, बाजरीची भाकर, पुऱ्या, तिखट पुऱ्या. किती दिवसांपासून आहे? आम्ही 5 दिवस झालं. पहाटे गाडी आली सकाळी. हा, बरं. 5 दिवसांमध्ये इथे मुंबईत कुठे कुठे जाऊन आलात तुम्ही? काय? कुठं नाही, आम्ही इथंच आदान मैदानाला जातो. याच भागात? पहिल्यांदा मुंबईत आलात? हो, पहिल्यांदा. पहिल्यांदा. हो, कशी वाटली मुंबईत? काय कसे वाटायचे आता, काय ह्यांनी देणार आम्हाला आरक्षण, त्यामुळे आम्ही बोर झालो दादा. बोर झालात? काय करता तुम्ही? शेती करतो. शेती करते. मग आता घरी कोण कोण आहे? कुठं आई वडील भाऊ आहे. मग आता शेतीचं काम ते सांभाळते? हो, आता काय करावं. तुम्ही किती दिवस तुमची तयारी इथे थांबायची? नाही, बघूया आता कसं कसं होतं ते. दादा काय म्हणते तसं ऐकावं लागतंय दादाचं आम्हाला. दादा म्हणते तसं ऐकावं लागतं. बरं. मुलं बाळ आहेत का दादा? हो, आहेत ना. डोळ्यात पाणी दिसतंय तुमचं. काय आता काय करावं, हे आम्हाला थोडं लय अडवून धरलंय. प्रश्न सुटेल वाटतोय? काय बघूया आता कसं होतंय ते. दादाने आम्हाला आदेश दिल्यावर बघू काय होतंय ते. किती दिवसांपासून? आम्ही 27 तारखेला अंतरवलीतून निघालतो सकाळी 6 वाजता. चलतोय आता 5-6 दिवस व्हायला लागले. तुम्ही काय करता? मी ह्याला जॉबला आहे. जॉबला आहे. हा. मग आता सुट्टी टाकून आलो? हा, सुट्टी टाकून आलो. परवानगी दिली? घेतली नाही, आता नाही दिली तरी बळच टाकली ना, काय करावं. किती दिवसांची सुट्टी टाकली? तसं काही सांगितलंच नाहीये, पण जोवर चालत राहीन तोवर राहायचं इथं. तुमची तयारी किती आहे? आमची तयारी 1 महिनाभराची तयारी. महिनाभराची? हा, 1 महिनाभर राहू शकतो आम्ही. या खेपेला सुटेल प्रश्न वाटतोय आरक्षणाचा? सुटल आरक्षणाचा प्रश्न तर 100% सुटल. मनोज दादानं सांगितलंय ना की इथून आल्या आता परत खाली हाताने माघारी जायचंच नाही. काही जरी झालं, जीव जरी गेला मनोज दादाचा, तरी खाली हाताने जायचं नाही. आरक्षण. 5 दिवसांपासून आहात इथे मुंबईमध्ये, तर कुठल्या कुठल्या भागांमध्ये जाऊन आलात मुंबईत? काय आझाद मैदान, आणि आता तिथं बोर होतोय म्हणून इथं येऊन बसलोय. थोडं गर्दा झालाय ना तिकडे भरपूर. तुम्ही पहिल्यांदा मुंबईत आलात? नाही, लय वेळेस. या वेळेस आलात? नाही, जास्त वेळ चालू आहे. फर्स्ट टाइम नाही. आरक्षण किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी? आरक्षण महत्वाचं आहे. आता काय सांगू तुम्हाला, आरक्षणामुळे समाजाचं एवढं नुकसान झालेलं आहे की या समाजानं भोगलंय. त्या भोगण्यामुळे आज समाज रस्त्यावर आलाय, उपाशी. हे पोरं जे हिंडते ते 1 टाइम जेवण काढले, ज्या दिवशी आले ते उपाशी, पाणी सुद्धा भेटलं नाही त्यांना. एवढा त्रास सहन केलाय त्यांनी. हे त्यांना महत्व माहिती आहे. सरकार सांगते की देऊ आश्वासन देऊ, देवेंद्र फडणवीसला माहिती आहे. जाणून बुजून आज दादानं पाणी बंद केलंय, ते उपाशी. दादाला जर काय झालं त्याचा परिणाम देवेंद्र फडणवीस यांना लय महागात पडणार जर दादाच्या जीवाला काही धोका झाला तर.
कारण कोण ऐकणार आहे? दादानं आता आदेश दिला कोणाला त्रास नको द्यायला, आपल्यामुळे त्रास कोणाला द्यायचा नाही, म्हणून आमची शांततेत चालू आहे सध्या. सुटेल मग प्रश्न लवकर वेळेत सुटावा असं वाटतं? प्रश्न सुटण्यापर्यंत आलायच म्हणायचं, सुटन वाटतंय. कुठे अडतंय काय? अडण्याचं तर सगळे सोयऱ्याची एक अंमलबजावणी करा म्हणते दादा. हैदराबाद गॅजेट घेतले, सातारा गॅजेट घेतले, आता राहिले सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी, तात्काळ अंमलबजावणी करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात हे आदेश आहे दादा. आम्ही आमच्या खर्चाने आलो, खायला घेऊन आलो, आमचे बांधव इथं खायला मांडतात आणि जोर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं हटत नाही. गाव कुठलं बोललात? धाराशिव. धाराशिव मध्ये. मग तुम्ही गावी कोण कोण असता? आमच्या गावी माझा मुलगा आहे, बायको आहे, आईबाप आहेत, सगळे उडीत काढायचं चालू आहे. पण त्यांना दिला जोगारा, लक्ष्मीचा बाजार भरून दिला. आले आमची दादी, चला मुंबईला. आलो मुंबईला. शेती आहे गावी की? हो शेती आहे ना. मग ते आता सांभाळत आहे कोण? आहेत ना, आता गृहमंत्री आहेत की आमचे गृहमंत्री आहेत की तिकडे घरी. तुमची बायको? हा. बरं, मग त्यांनी काय सांगितलं काय तुम्हाला? काय सांगितलं? काय बोलले? जवळ असता या पण घेऊन या, घेऊनच ये जातं. काय आता उठायच नाहीत ना. गेल्यापर्यंत आलो, शिंदे साहेबांनी फसवणूक केली. जावा म्हणले तुमचं झाले, वाशीत माघार लावलं. आता काय आलो ना नरिमन पॉइंटला, इथं मस्त हवा आहे. जोपर्यंत ओबीसीतून भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं हटत नाही आता. आणि पाटील म्हणते तेव्हाच हटणार, विषयच घ्यायचा नाही. सगळी तयारी करून सगळी तयारी करून आलोय. आणि आमच्या गावाकडून उद्या सकाळी कॅम्प भरून यायला लागलाय. चपात्या हे सगळं घेऊन सगळ्यांना, मुंबईकरांना बी खायला आणि आमच्या मराठा बांधवांना खायला आणायला लागले. तुम्ही किती दिवसांपासून आले? आम्ही 2-3 दिवसापासून इथं आहे. 2-3 दिवसांपासून. कुठे मुंबईतल्या कुठल्या भागात गेलात? हे काय इथं एक तिकडं गेटला एक गेलतो, ताजमध्ये एवढंच फिरलो, जास्त नाही फिरलो. आझाद मैदान आहे. मुंबई कशी वाटली? मुंबई छान आहे. छान आहे. पहिल्यांदा आलात मुंबईला? नाही, पहिल्यापासून मी इथंच होतो, पण नंतर गावी गेल्यावर त्याच्यावर आता पहिल्यांदा चालू आहे, म्हणजे जास्त म्हणजे आरक्षणासाठीच. मग आता मिळत नाही तोपर्यंत थांबणार? हा, तोपर्यंत थांबणार इथेच. बाकी काय तू काय करतो असं म्हणजे? शेतीच करतो. आम्ही सगळे. म्हणजे आरक्षण किती गरजेचं आहे तुमच्या? आरक्षण म्हणजे गरजेचं आहे आम्हाला. BA-BEd मी केलेलं आहे, तरी माझ्या म्हणजे नोकरी नाही, काय नाही. आणि मी स्वतः ड्रायव्हर आहे, म्हणजे ट्रॅक्टर चालवतोय. म्हणजे ह्याच्यावर विचार करा की तुम्ही. काय मुंबई आम्हाला खुलीच नव्हती ना पहिली, आता फिरायसाठी आम्हाला जरांगे पाटलामुळे भेटलं ना. पहिल्यांदा आलात? हो. कशी वाटते? चांगली, छान आहे मुंबई. काय लोक चांगले पण देवेंद्र फडणवीस साहेब निर्णयच घ्या ना. किती दिवस तुमची आम्ही 6 दिवस झालं बस स्टँडला झोपतो, मच्छर चावतेत. खायचं तरी आता 2-3 दिवस झाले, जरा बरं झालंय. 2 दिवस लय त्रास झाले, खायला अन्न नव्हतं. आले लय त्रास झाला जेवायला. अजून किती दिवस थांबायची तयारी आहे? जरांगे पाटील जोपर्यंत आहेत तोवर जायचंच नाही. जायचं. मग आता दिवसभर मग कसं असतं? दिवसभर हे CST ला काय इकडे काय तिकडे फिरत राहायचं फक्त. जरांगे पाटलाकडे जाऊ वाटलं जरांगे पाटलाकडे जायचं. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमधनं सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही. कुठं पण जागा भेटेल तिथं आम्ही थांबणार. काय खायला भेटेल ती आम्ही खाणार. अजून थोडेच 1% माणसं आलेत फक्त. 20% आलेत म्हणायला लागल. 80% मराठा अजून गावातच आहे. कोणती पण परिस्थिती आली, वर्षभर जर इथं थांबायची परिस्थिती आली तरी पण मराठा थांबायला तयार आहे. पण ह्या वर्षी आता आलोय ना, आरक्षण घेऊनच माघारी जाणार. तुम्ही काय करता? मी आता बॅचलर डिग्रीला आहे. बॅचलर डिग्री पुण्यामध्ये. सुरू आहे? हो, 3rd इयरला आहे, लास्ट इयरला. मग अभ्यासाचं वगैरे कसं काय? अभ्यासाचं काय नाही. जॉब जर भेटत नसेल माझ्या भावांना तर माझं तरी शिकून काय आहे, मला पण जॉब नाही भेटायचा. आरक्षणच नाहीये, जॉब पण नाहीये. सरकारी नोकरीला काय फॉर्म भरायला तिथं पण मेरिट हाय लागतं मराठ्याचं. आम्हाला आरक्षण नाहीये, त्यामुळं युवक त्रस्त झालाय. त्यामुळे हे ना, आरक्षण खूप महत्वाचं आहे. आरक्षणाने प्रश्न सगळे सुटतील वाटतंय? हो वाटतंय. जरांगे पाटील जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत सुटतील. दौडवरनं आम्ही सगळे सोबतच आलो, 50 जण आहेत. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही इथून, मुंबई सोडणार नाही तोपर्यंत. तुम्ही काय शेती करता? काय शेती करता? हो. तिथे शेती वगैरे कोण सांभाळत? शेती वगैरे आता काय पाऊस भरपूर झालाय, आम्हाला अजिबात काय काम नाही, काय नाही.
भरपूर इथं खायला भेटतंय. लोकांना मॅडम वाटतं की मराठा समाजाला शेती जी असतं या की जेवढे बसल्यात ना 1-2 एकरवाले शेतकरी इथं लोकांना वाटतं हे मोठे बागायतदार असतात, मग त्याच्यामुळे यांना आरक्षणाचं काही गरज नाही. पण मराठ्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे. जिथं ओपनच्या विद्यार्थ्याला फी लाख रुपये भरावं लागते, तिथं बाकीच्या विद्यार्थ्यांना 10,000 आणि 15,000 फी मध्ये त्यांचं ऍडमिशन होतं. मग 1-2 एकरवाल्या शेतकऱ्यांनी लाख रुपये दरवर्षी फी आणायची कुठून भरायला? आत्महत्या करण्याची कारण शेतकऱ्यांची हीच आहेत. मुलाच्या फी भरायला जर पैसे नसतील तर मग आत्महत्याच करणार ना. मित्रा, तुझं शिक्षण काय झालं? माझं ग्रॅज्युएशन झालंय, 2 वर्ष MPSC चा अभ्यास केलाय. माझ्या भावाने बी 10 वर्ष MPSC चा अभ्यास केला, 1 मार्काहून गेलाय तो. आता काय करतो तू? मी आता शेती करतो. बरं, गेल्या वेळेस वाशीमध्ये पण गुलाल उधळला होता, तेव्हा समजा सरकारच्या चुका आहेत. नुसतं आश्वासन द्यायचं आणि बाहेर काढून द्यायचं आणि लगेच पलटी मारायची. सरकार त्याला जिम्मेदार आहे. पण कुठेतरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं होतं, हैदराबाद गॅजेट लागू झालंय असं बोललं गेलं आलं नुसतं कागदपत्र ते म्हणतात मीडिया पुढे येऊन. पोपटासारखं फक्त राजकीय नेतेच ना पोपटासारखं बोलतात 15,000 रुपये खर्च करावा लागतो की महिना घर सोडून जावं लागतं. आम्हाला शेतकऱ्याला जमत नाही ना ते. प्रमाणपत्र फुकट घरी येऊन देतं का सरकार? आम्हाला 10 गाव हिंडावं लागतात. ह्या गावात जा, इथं तलाठी बघ, तिथं ग्रामसेवक, ह्याची सही घे. सही घ्यायला बी किस्से गरम करावं लागतात अधिकाऱ्यांची, तेव्हा साहेब भेटतात. नाही, पण समिती नेमलेली होती कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी. समिती असते मुंबईला. अजिबात काम करत नाही. शेतकऱ्याचं काय चाललंय ते समिती राहते मुंबईला. आम्हाला हेल्पडे घालावं लागतात, प्रत्येक कागद गोळा करावा लागतो. मग त्याची एकाची सही घ्यायची, ह्याने म्हणायचे दे 2,000, त्याने म्हणायचे 1,000 रुपये, आज नाही उद्या ये. मग माणूस कंटाळून घरी येतोय तो. मराठी किती दिवसात सुटेल प्रश्न वाटतं? जवळ सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणारच नाही. आता मीडियावाले तुम्हाला जरा माहित असेल काय चाललंय आत ते. आतमध्ये तर वरच्या पातळीवर काय चालतं तुम्हाला हवाल्याच्या काय खबर असते म्हणतात. सूत्राच्या हवाल्यातून खबर. आम्हाला तुमची भावना जाणून घ्यायची. आमची भावना म्हणजे आता पाटील पाटील सांगतात पाटलांचा जेव्हा आदेश येईल, पाटलांचा मुंबई बंद म्हणजे पाटील मुंबई बंद होणार. नाही, तुमची मागणी आहे की ओबीसी मधूनच आम्हाला पाहिजे, ओबीसीच्या कोट्यातूनच पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते आरक्षण नाही मिळू शकत किंवा सदावर्ते सारखे काही सदावर्ते नावच काढू नका. सदावर्ते छत्रपती शिवाजी महाराज की. सदावर्ते सारखी, हाकेन सारखी माणसं राजकीय पक्षांनी पाळलेली आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यावर कुणाचाही विश्वास नाही. सदावर्ते झालं, हाके झालं, हीच ना राजकीय पक्षांनी पाळलेली माणसं येतं. तिकडून आतून त्यांना स्क्रिप्ट येते आणि मग ते मीडिया पुढे येऊन पोपटासारखी बोलतात. आरक्षणामुळे असं झालं की एक्समॅन 20 वर्ष सर्व्हिस केली, पोलीस भरतीसाठी गेलो, पण आरक्षणामुळे मला 50 मध्ये 40% होते. फिजिकल फिट होतो, पण आरक्षणामुळे मला ते कुणबी दाखल्यामुळे मी भरती होऊ शकलो नाही. त्याच्यामुळे मी इथं आलोय. म्हणजे तुम्ही सर्व्हिस करून आलोय, रिटायर आहे एक्समॅन. 20 वर्ष सर्व्हिस केली मी. JNK मध्ये राहिलोय, लेह लडाख मध्ये राहिलोय, कुपवाडामध्ये राहिलेलो आहे, पंजाब हरियाणा मध्ये, कलकत्त्यामध्ये राहिलेलो आहे. नंतर मुंबईला येऊन गेले होते जरांगे, त्या आंदोलनात तुम्ही होता? नाही, त्यावेळेस नव्हती. पण आता वेळ आली मला, कारण मला आरक्षणाचं दाखल्याविषयी शेवटची लढाई. आम्ही दाखल्यामुळे मी बाहेर निघलो पोलीस भरतीमधून. त्याच्यामुळे मी आता इथं आलेलो आहे मॅडम. पण काय वाटतं, म्हणजे कितपत नाही हे काय वाटतं? नाही, मराठा लोकांना भेटायलाच पाहिजे. त्यांना कशातून द्या, ओबीसी मधून द्या, काय तुम्हाला काय कोटा असेल त्याच्यामधून द्यायला पाहिजेत. जोवर जरांगे पाटील माघारी होत नाही तोवर आम्ही बी माघारी जात नाहीये. मुंबई सोडणार नाही आम्ही. मी बी सर्व्हिस वाला केंद्रातला माणूस आहे. मी 20 वर्ष केली, पण पोलीस भरतीमध्ये मला अडथळा आला. त्याच्यामुळे मी इथं उपोषणासाठी जरांगे पाटीलच्या पाठीशी आहे. मी मीडियावाले आज बातमी दुपारपासून वेगळी दाखवायला लागले. जसं ज्याट आंदोलन बदनाम केलं तिथल्या काही संघटनांनी, काही गुप्तचर विभागाच्या माणसांनी, तसं मराठा आंदोलन बी त्यांना बदनाम करायचंय आणि ही मोडीत काढायचंय असं सरकारचं दिसतंय. मीडियात वेगळ्या बातम्या यायला लागतात. तुमचं म्हणणं काय ते सांगा. काही ठिकाणी काही ठिकाणी तक्रारी आल्यात की मीडियाची लोक व्यवस्थित काम करत नाहीत, बातम्या दाखवत नाहीत. आताच गावातून माझ्या भावाचा फोन आला की बातम्या वेगळ्या येतात, तिथं काय चाललंय म्हणलं, इथं एकदम व्यवस्थित चाललंय, मीडियावर विश्वास ठेवू नका. आमचं एकदम स्पष्ट म्हणणं आहे
आम्ही गावाखेड्यातून आलेले सगळे माणसं आहेत. आम्हाला बाकीचं काही नाही. आम्ही कुठं मुंबई बघण्यासाठी किंवा फिरण्यासाठी आलेलो माणसं नाहीत. आम्हाला फक्त आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. आणि आदरणीय सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही फक्त आमची मागणी मान्य करा. तुम्हाला ऑप्शन भरपूर आहेत. तुम्ही 5 वाजता जर तुम्ही शपथ घेऊ शकता तर तुम्ही 1 सेकंदामध्ये तुम्ही आरक्षण देऊही शकता, परंतु तुमची ती भावनाच होत नाहीये. तुम्ही फक्त मराठा समाजावरती एक प्रकारचा एक राग व्यक्त करत आहात, पण कशामुळे करत आहात हे आमच्या मराठ्यांना समजत नाहीये. तर फक्त तुम्ही एक काम करा, फक्त जे SCBC दिलेलं आहे एक सोपा पर्याय एक तुमच्या पुढे आहे. कोणता? की ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी तुम्हाला किती जे द्यायचं आहे, जे आपलं आरक्षण आहे महाराष्ट्र सरकारचं, त्याच्यामधून फक्त काय करा, एक ओबीसी समाजासाठी एक 19% जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे मराठ्यांसाठी जे दिलेलं आरक्षण आहे ते SCBC किती 10%चं आहे. ते 10% फक्त तुम्ही ओबीसी मध्ये घाला. 19च्या ऐवजी 29% करा. विषय क्लोज होणार आहे. जे 19% मधून जे मराठी ओबीसी मध्ये जातात आणि त्या ओबीसी वाल्यांना पण राग येणार नाही. कशामुळे? कारण जे 10% SCBCचं आरक्षण आहे ते तुम्ही ओबीसी मध्ये घालू शकतात, एकदम आरामात घालू शकतात. तर तुम्ही फक्त तेवढं एक काम करा आणि हे करण्यासाठी तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे, तुम्ही फक्त मराठ्यांसाठी फक्त लक्ष घाला. मराठा समाज हा तुमच्या कधीबी खंबीरपणे पाठीमागे उभा राहणार. परंतु तुम्ही जर फक्त ओबीसी जर म्हणून 19%च्या जर मागे राहिलात तर मराठा समाज हा भरपूर मोठ्या संख्येमध्ये आहे. तो तुमच्यावर कधीबी रागामध्येच राहणार आहे. तुम्हाला जर हे आरक्षण द्यायचं जर असेल तर तुम्ही एकदम सोपा पर्याय आहे तुम्हाला, तर तुम्ही हे करू शकता. आणि ते तुम्ही करू शकता, पण तुम्ही ते करत नाहीत. ते का करत नाहीत हे आम्हाला समजत नाही आणि म्हणून आमचा दोष तुमच्यावर आहे, द्वेष. फक्त तुम्ही एवढी एक समजदारीची भूमिका घ्या आणि आम्हाला एक आरक्षण देऊन आम्हाला मुक्त करा. आम्ही तुमच्यासाठी आयुष्यभर गुलाल आम्ही तुमच्यावर उधळू. फक्त तुम्ही एवढं एक काम करा आमच्या मराठ्यांसाठी. ही एक कळकळीची आमची ह्या तमाम मराठी बांधवांच्याकडून आहे, हे लक्षात ठेवावे. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. एक